अक्कलकोटमध्ये राहणारी एक साधी स्त्री. घर, संसार, हालाकी हे सगळं असूनही तिच्या ओठांवरती मात्र नेहमी श्री स्वामी समर्थांचं नाव असायचं. ती नेहमी श्री स्वामी समर्थांना माझी आई म्हणून हाक मारायची. जसं लहान लेकरू आपल्या आईकडे धाव घेतं ना, तशीच ती श्री स्वामी समर्थांकडे धाव घ्यायची. एवढं असूनही तिच्या मनामध्ये मात्र एक ओढ होती. तिला तिच्या कुलदेवीचं दर्शन घ्यायचं होतं. ती तिची एवढी पूजा करायची, पण काही केल्या तिला तिच्या आईचं दर्शन होत नव्हतं. एक दिवशी ती श्री स्वामी समर्थांच्या दरबारात गेली. साधी वस्त्र, कपाळावर कुंकू आणि तिने हात जोडून श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला. तिने डोळे उघडले तर समोर पुरुषरूपी श्री स्वामी समर्थ नव्हते. तिथे होती श्री महालक्ष्मी. अंगावर सुवर्णकांती झळकत होती. हातात कमल, गळ्यात सुवर्णहार आणि कपाळावर चमकणारा भालतीर. संपूर्ण दरबारामध्ये सुवासिनींचा मंगलमय सुवास पसरला होता. सगळे भक्त एकमेकांकडे पाहू लागले. काहींना फक्त ते दिव्य रूप जाणवलं, पण खरं स्पष्ट रूप हे फक्त भक्तिनीलाच दिसलं. ती जमिनीवर कोसळली, थरथर कापू लागली आणि तिच्या हृदयातनं आवाज निघाला आणि म्हणाली की आई, आई महालक्ष्मी, अगं किती दिवस मी तुझी आठवण काढत होते. का नव्हती मला दर्शन देत? हाच खऱ्या अर्थाने माझं भाग्य उजळलं. क्षणभर ते तेजस्वी रूप राहिलं आणि हळूहळू समोर स्वामी समर्थ पुन्हा दिसू लागले. श्री स्वामी समर्थांनी तिच्याकडे पाहिलं आणि स्मितहास्य करून म्हणाले की अगं, इतके दिवस झालं तू जिची इतक्या श्रद्धेने भक्ती करतीयस ती मीच आहे. कुलदेवी आणि मी वेगळे नाही आहोत. भक्ती जर खरी असेल तर देव सुद्धा भक्ताच्या भावनेनुसार प्रकट होतो. त्यावेळेस भक्तिनीला खात्री पटली की श्री स्वामी समर्थ म्हणजेच महालक्ष्मीचं रूप आहे म्हणून. या कथेवरून आपल्याला हेच समजतं की जर भक्ती खरी असेल, निष्ठा खोल असेल, तर परमेश्वर सुद्धा आपल्याला हव्या त्या रूपामध्ये प्रकट होतो. श्री स्वामी समर्थ.